हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड जॉमेट्रीचा 7th लेसन मेन्सुरेशनमधील प्रॅक्टिस सेट 7.4 मधील क्वेश्चन नंबर 5 पाहणार आहोत. पहा आपल्याला क्वेश्चन काय दिला आहे. अ कॉर्ड PQ ऑफ अ सर्कल विथ रेडियस 15 सेंटीमीटर सबटेंड्स अँड अँगल ऑफ 60 डिग्री विथ द सेंटर ऑफ द सर्कल. आता या ठिकाणी आपल्याला फिगर दिलेले नाही, आपण फिगर काढून घेऊ. काय दिलेलं आहे पहा आपल्याला. अ कॉर्ड PQ ऑफ अ सर्कल म्हणजेच आपल्याला प्रथम काय करावं लागेल, एक कॉर्ड काढून घ्यावी लागेल. आता या ठिकाणी मी सर्कल काढलेला आहे. आपण एक कॉर्ड PQ काढून घेऊ. तर सर्कलचा सेंटर O कन्सिडर करू आपण. ही काय आहे, सर्कलची कॉर्ड PQ विथ रेडियस 15 सेंटीमीटर सबटेंड्स अँड अँगल ऑफ 60 डिग्री विथ द सेंटर ऑफ द सर्कल. हा जो कॉर्ड PQ आहे हा काय करतो, सर्कलच्या सेंटरशी 60 डिग्रीचा अँगल तयार करतो. हा कॉर्ड या सर्कलच्या सेंटरशी 60 डिग्रीचा अँगल तयार करतो. म्हणजेच आपल्याला थीटाची व्हॅल्यू दिलेली आहे. सेंट्रल अँगल थीटाची व्हॅल्यू किती आहे, 60 डिग्री. आणि रेडियस किती दिलेलं आहे, 15 सेंटीमीटर. म्हणजेच आरची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 15 सेंटीमीटर. फाइंड द एरिया ऑफ द मायनर ॲज वेल ॲज मेजर सेगमेंट. हा कॉर्ड आणि त्याच्या करस्पॉन्डिंग ही मेजर आर्क यांनी तयार केलेला हा मेजर सेगमेंट, आणि ही कॉर्ड आणि त्याच्या करस्पॉन्डिंग ही मायनर आर्क यांनी तयार केलेला हा मायनर सेगमेंट, याचा एरिया आपल्याला फाइंड करायचा आहे. या ठिकाणी आपण पॉईंट X कन्सिडर करू आणि या ठिकाणी पॉईंट Y कन्सिडर करू. म्हणजेच आपल्याला मायनर सेगमेंट PXQ आणि मेजर सेगमेंट PYQचा एरिया फाइंड करायचा आहे. आता आपल्याला एरिया ऑफ मायनर सेगमेंट काढण्यासाठी फॉर्म्युला माहिती आहे. एरिया ऑफ मायनर सेगमेंट A इज इक्वल्स टू R² ब्रॅकेटमध्ये पाय थीटा अपॉन 360 मायनस साईन थीटा अपॉन 2 ब्रॅकेट कंप्लीट. आता आपल्याला या ठिकाणी आरची व्हॅल्यू दिलेली आहे, पायची व्हॅल्यू दिलेली आहे, थीटाची व्हॅल्यू दिलेली आहे. मग आपण हा फॉर्म्युला यूज करून प्रथम एरिया ऑफ मायनर सेगमेंट काढून घेऊ. त्यानंतर आपल्याला काय काढायचं आहे, मेजर सेगमेंटचा एरिया काढायचा आहे. मग आपण काय करू, प्रथम एरिया ऑफ द सर्कल काढून घेऊ. या कंप्लीट सर्कलचा एरिया काढून घेऊ. आता आपल्याला एरिया ऑफ सर्कल काढण्यासाठी फॉर्म्युला माहिती आहे, पाय R². हा फॉर्म्युला यूज करून आपण एरिया ऑफ द सर्कल काढून घेऊ. आता एरिया ऑफ मेजर सेगमेंट काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, आपण जो एरिया ऑफ सर्कल काढलेला आहे त्यामधून आपल्याला हा मायनर सेगमेंटचा एरिया मायनस करावा लागेल. म्हणजे आपल्याला एरिया ऑफ मेजर सेगमेंट मिळेल. म्हणजेच एरिया ऑफ मेजर सेगमेंट इज इक्वल्स टू एरिया ऑफ सर्कल मायनस एरिया ऑफ मायनर सेगमेंट. पहा, सॉल्व करू आपण एक्झाम्पल. आता या ठिकाणी मी फिगर काढलेली आहे. प्रथम आपण गिवन लिहून घेऊ. काय काय दिलेलं आहे पहा आपल्याला. रेडियस दिलेली आहे. रेडियस ऑफ सर्कल इज इक्वल्स टू 15 सेंटीमीटर. आपण सर्कलचा सेंटर O कन्सिडर करू. लेट द सेंटर ऑफ द सर्कल बी O. कन्सिडर पॉईंट्स X अँड Y ॲज शोन इन द फिगर. रेडियस आपल्याला दिलेले आहे. अँगल थीटा आपल्याला दिलेला आहे. अँगल POQ दॅट इज थीटा इज इक्वल्स टू 60 डिग्री. आता आपल्याला एरिया ऑफ मायनर सेगमेंटचा फॉर्म्युला माहिती आहे. लिहून घेऊ आपण फॉर्म्युला. वी नो दॅट एरिया ऑफ मायनर सेगमेंट दॅट इज एरिया ऑफ सेगमेंट. एरिया ऑफ मायनर सेगमेंट म्हणजेच एरिया ऑफ सेगमेंट PXQ इज इक्वल्स टू R² ब्रॅकेटमध्ये पाय थीटा अपॉन 360 मायनस साईन थीटा अपॉन 2. आता याच्यामध्ये आपण व्हॅल्यू पुट करू. आरची व्हॅल्यू किती आहे, 15 सेंटीमीटर. 15 आरचा स्क्वेअर म्हणजेच 15चा स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये पायची व्हॅल्यू किती दिलेली आहे, 3.14. 3.14 इंटू थीटा. थीटा किती दिलेला आहे आपल्याला, 60 डिग्री अपॉन 360 मायनस साईन थीटा. थीटाची व्हॅल्यू किती आहे, 60 डिग्री. म्हणजेच या ठिकाणी किती येईल, साईन 60 डिग्री अपॉन 2 इज इक्वल्स टू 15चा स्क्वेअर किती आहे, 225. आता 0 0 कॅन्सल होईल. 6 1 6, 6 6 36. म्हणजेच किती येईल, 3.14 अपॉन 6 मायनस साईन 60 डिग्रीची व्हॅल्यू किती आहे, √3 अपॉन 2. √3 अपॉन 2 आणि हा डिनॉमिनेटरचा 2 आहे तसा ठेवू, इंटू 2. काय केलं आपण, साईन 60 डिग्रीची व्हॅल्यू √3 अपॉन 2 लिहिली आणि हा 2
डिनॉमिनेटरला आहे तसा लिहिला. इज इक्वल्स टू 225 ब्रॅकेटमध्ये 3.14 अपॉन 6 मायनस √3 अपॉन 2 2 जार 4. आता आपण दोन्हीचे डिनॉमिनेटर इक्वल करून घेऊ. 225 ब्रॅकेटमध्ये दोन्हीचा डिनॉमिनेटर आपण 12 करून घेऊ. 6ला 2ने मल्टिप्लाय केल्यानंतर 12 येईल. 4ला 3ने मल्टिप्लाय केल्यानंतर 12 येईल. 6ला 2ने मल्टिप्लाय करू. 6 × 2. आता 3.14ला पण 2ने मल्टिप्लाय करू. मायनस 4ला 3ने मल्टिप्लाय करू. √3ला पण 3ने मल्टिप्लाय करू. डिनॉमिनेटरला पण 2ने मल्टिप्लाय केलं, त्यामुळे न्यूमरेटरला पण 2ने मल्टिप्लाय करावं लागेल. डिनॉमिनेटरला 3ने मल्टिप्लाय केलं, त्यामुळे न्यूमरेटरला पण 3ने मल्टिप्लाय करावं लागेल. 225 ब्रॅकेटमध्ये 3.14 × 2 किती येईल पहा. 2 4 जार 8, 2 1 जार 2, पॉईंट 2 3 जार 6, 6.28 अपॉन 6 2 जार 12 मायनस √3 × 3 किती येईल. 3√3 अपॉन 4 3 जार 12 इज इक्वल्स टू 225 ब्रॅकेटमध्ये 6.28 मायनस 3 × √3ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. √3ची व्हॅल्यू किती आहे. 1.73. म्हणजेच या ठिकाणी किती येईल. 1.73 मल्टिप्लाय करू आपण. √3च्या ठिकाणी आपण 1.73 लिहिलं अपॉन 12. डिनॉमिनेटर आपण कॉमन घेतला. इज इक्वल्स टू 225 ब्रॅकेटमध्ये 6.28 मायनस 3 3 जार 9, 3 7 जार 21, 1 कॅरी ओव्हर 2, 3 1 जार 3, 3 + 2 5, 1 2 डिजिट नंतर पॉईंट येईल. म्हणजेच किती मिळालं. 5.19 अपॉन 12. 1.73ला आपण 3ने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला 5.19 मिळालं. इज इक्वल्स टू 2.25 ब्रॅकेटमध्ये 6.28 मधून आपण 5.19 मायनस करू. 6.28 मायनस 5.19. तर इथे 18 येईल, ते 1 येईल. 18 - 9 9, 1 - 1 0, 6 - 5 1, 1.09 अपॉन 12. आता आपण 2.25 × 1.09 करू. 2.25 × 1.09. 9 5 जार 45, कॅरी ओव्हर 4, 9 2 जार 18, 18 + 4 22, कॅरी ओव्हर 2, 9 2 जार 18, 18 + 2 20. 0 0ने मल्टिप्लाय केल्यानंतर 0च येईल. 0 0, 1 5 जार 5, 1 2 जार 2, 1 2 जार 2. ॲडिशन करू. 5 2 5, 2 + 2 4 2. या ठिकाणी 225. या ठिकाणी पॉईंट नाही. 1 2 2 डिजिट नंतर पॉईंट येईल. 1 2. म्हणजेच आन्सर किती मिळालं. 245.25 अपॉन 12. या ठिकाणी 2.25 ने 225 घ्यायचं आहे. आता याला भाग घालू आपण. 245.25ला 12ने भाग घालू. 245.25 डिवाइड 12. 12 2 जार 24, 0 5 भाग जात नाही. 0 हा 2 घेऊ आपण. पॉईंट 12 4 जार 48, 4 येतील. हा 5, 12 3 जार 36, 9 येतील. म्हणजेच आपल्याला आन्सर काय मिळालं. 20.43 इज इक्वल्स टू 20.43 सेंटीमीटर स्क्वेअर. हा काय मिळाला आपल्याला. एरिया ऑफ मायनर सेगमेंट. एरिया ऑफ सेगमेंट PXQ. म्हणजेच आपल्याला एरिया ऑफ सेगमेंट PXQ काय मिळाला. 20.43 सेंटीमीटर स्क्वेअर. आता आपण या कंप्लीट सर्कलचा एरिया काढून घेऊ. आता या सर्कलचा एरिया काढण्यासाठी फॉर्म्युला काय आहे. πr². पायची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 3.14 आणि रेडियस किती आहे 15. एरिया ऑफ सर्कल इज इक्वल्स टू πr². पायची व्हॅल्यू 3.14, रेडियस किती आहे 15, r² म्हणजेच 15 × 15. 3.14 × 15 × 15 किती येईल 225.
3.14 इंटू 225. साईडला करू आपण मल्टिप्लिकेशन. 3.14 इंटू 225. 5 4 जार 22, 5 1 जार 5 + 2 7, 5 3 जार 15, 0, 2 4 जार 8, 2 1 जार 2, 2 3 जार 6, 0 0, 2 4 जार 8, 2 1 जार 2, 2 3 जार 6, प्लस 0, 7 + 8 15, कॅरी ओव्हर 1, 8 + 1 9, 9 + 2 11, 11 + 5 16, कॅरी ओव्हर 1, 6, 2 + 1 3, 3 + 6 9, 9 + 1 10, 0, कॅरी ओव्हर 1, 6 + 1 7, 1 2, 2 डिजिट नंतर पॉईंट येईल, 1 2. म्हणजेच आन्सर किती मिळालं? 706.50 सेंटीमीटर स्क्वेअर. एरिया ऑफ सर्कल किती मिळाला आपल्याला? 706.50 सेंटीमीटर स्क्वेअर. आता आपण एरिया ऑफ मेजर सेगमेंट काढून घेऊ. आता एरिया ऑफ मेजर सेगमेंट काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? एरिया ऑफ मेजर सेगमेंट काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? एरिया ऑफ सर्कल मधून आपल्याला हा मायनर सेगमेंटचा एरिया मायनस करावा लागेल. एरिया ऑफ मेजर सेगमेंट इज इक्वल्स टू एरिया ऑफ सर्कल मायनस एरिया ऑफ मायनर सेगमेंट इज इक्वल्स टू एरिया ऑफ सर्कल किती मिळाला आपल्याला? 706.50 मायनस एरिया ऑफ मायनर सेगमेंट किती मिळाला पहा आपल्याला? एरिया ऑफ मायनर सेगमेंट 20.43. 20.43. 706.50 मधून आपण 20.43 मायनस करू. 706.50 मायनस 20.43. 10 4. 10 मधून 3 गेले 7. 4 - 4 0. 6 - 0 6. 10 6. 10 - 2 8 आणि हा 6. म्हणजेच आन्सर किती मिळालं? 686.07. 686.07 सेंटीमीटर स्क्वेअर. हा काय मिळाला आपल्याला? एरिया ऑफ मेजर सेगमेंट. खाली आन्सर लिहू आपण. एरिया ऑफ मायनर सेगमेंट आणि एरिया ऑफ मेजर सेगमेंट विचारलेला आहे. एरिया ऑफ मायनर सेगमेंट इज 20.43 सेंटीमीटर स्क्वेअर अँड एरिया ऑफ मेजर सेगमेंट इज 686.07 सेंटीमीटर स्क्वेअर. अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. पुन्हा एकदा पहा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.